आपण आपल्या काही हॅबिट्समध्ये म्हणजे आपल्या सवयीमध्ये किंवा आपण वापरण्याच्या वस्तूमध्ये थोडंसं आपण चेंज केलं, छोटासा चेंज, की त्याच्याने आपल्याला पण खूप मोठ्या मोठ्या रोगातून आपण मुक्त झालो असतो. आणि पुन्हा आताची पिढी आणि पुढे त्यांच्या पोटी जन्म घेणारी नवी पिढी ही दोनही या रोगातून मुक्त झाली असते. ब्लिचिंग एजंटमध्ये डायऑक्सिन असतं आणि मी जस्ट थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला मेन्शन केलं की परफ्यूममध्ये सुद्धा डायऑक्सिन असतं. म्हणजे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला वेडं बनवलं जातं की डायऑक्सिन असलेल्या आयटममध्ये आणखीन डायऑक्सिन घातलं जातं आणि त्याचे चार्ज तुम्ही भरता. कारण ते परफ्यूम असलेले पॅड्स महाग असतात थोडे. तुमच्याकडनं जास्त पैसे घेऊन तुम्हाला जास्त पॉयझन दिलं जातं, जास्त डायऑक्सिन दिलं जातं. ते कोणाच्याही लक्षात येत नाही, कारण कोणालाही ह्याचं माहीत नाही आहे की हे पॅड कसे करतात. ज्यूट फायबर, बनाना फायबर, बांबू फायबर, ॲलोवेरा पल्प, व्हर्जिन कॉटन अँड कॉर्नस्टार्च हे 6 आयटम्सने आपण सॅनिटरी पॅडचा पल्प करू शकतो. आणि तो पल्प बिलकुल आपल्याला ब्लीच करावा लागत नाही. पुन्हा या पल्पमध्ये काय असतं, हे सगळे जे वापरलेले प्लांट बेस्ड जे आहे वस्तू आहेत त्यांना त्यांचं इनबॉर्न रेजिस्टन्स पॉवर असतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये कसं आपला रोगप्रतिकार शक्ती असते, तशीच रोगप्रतिकार शक्ती ह्या प्लांट बेस्ड आयटम्समध्ये असते. त्यामुळे ह्या ज्या ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड्स असतात त्यामध्ये कधीही त्याच्यामध्ये जीवजंतू, क्रिमी, बॅक्टेरिया वगैरे वाढत नाही. नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी ह्या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. काय असतं ना, बऱ्याचदा असं होतं की ज्या गोष्टी आपण विकत घेऊन खातो, पितो, जे पदार्थ आपण वापरतो ते आपल्यासाठी योग्य आहेत की नाही, आपल्या शरीराला ते हानिकारक नाही आहेत ना, असा वगैरे फार खोलात जाऊन विचार आपण करत नाही. आणि त्यांच्या वापरामुळे समजा काही एखादी आपल्याला आरोग्याची समस्या उद्भवली आपल्या आयुष्यात, तर तेव्हासुद्धा त्या समस्येशी ह्या पदार्थांचा किंवा ह्या वस्तूचा काही संबंध असेल असं आपल्या लक्षात येत नाही. कारण आजच्या ह्या मॉडर्नायझेशनच्या युगात ह्या सगळ्याच वस्तू आहेत ना, इतक्या आकर्षक स्वरूपात आपल्यासमोर विक्रीसाठी ठेवल्या जातात की त्यांचं ते चकचकीत स्वरूप बघून आपल्या प्रॉब्लेमशी ह्या छान दिसणाऱ्या गोष्टींचा काही संबंध असेल असं मुळी आपल्या लक्षातच येत नाही हो. आज आपल्याला भेटायला हुबळीहून डॉक्टर राधिका नायक आले आहेत. नमस्कार. नमस्कार राधिका ताई, तुमचं चाकोरी बाहेरील चार चौघी या आमच्या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. डॉक्टरांचं सगळं बालपण मुंबईतल्या विलेपार्ले इथे गेलं आहे. म्हणजे त्यांचं शालेय शिक्षण, कॉलेजमधलं त्यांचं शिक्षण इथे पार्ल्यात झालं आहे. त्याच्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेजमधून त्या डॉक्टर झाल्या आणि थ्रूआउट त्यांच्या शैक्षणिक करिअरमध्ये त्या ऑलवेज टॉपर राहिलेल्या आहेत. लग्नानंतर त्या हुबळीला गेल्या आणि तिथे स्त्री रोगतज्ञ म्हणून त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. प्रॅक्टिसला सुरुवात केल्यानंतर त्यांच्याकडे ज्या ज्या स्त्रिया आल्या त्यांच्या अनेक समस्या बघून त्यांनी ह्या समस्यांच्या मुळाशी जायचं ठरवलं. आणि जेव्हा त्यांनी ह्या समस्येचा पाठलाग केला तेव्हा त्यांच्या हाती जे उत्तर आलं ते चकित करणारं होतं. डॉक्टर, आम्हाला सांगा, नेमकं काय झालं होतं, काय सापडलं होतं तुम्हाला? ह्या बघा, तुम्हाला मी सांगायचं म्हणजे माझं मेनली काय आहे की मी वंध्यत्वासाठी ट्रीटमेंट देते. म्हणजे मुलं होण्यासाठी किंवा इंग्लिशमध्ये म्हणतो ते इन्फर्टिलिटी. सो त्यासाठी मी ट्रीटमेंट देते. त्याचप्रमाणे कॉलेजमधल्या किंवा शाळेतल्या ज्या नवीन त्यांना पिरियड्स यायला वगैरे सुरू झाले आहेत त्या मुली आणि त्या शाळेतल्या कॉलेजमधल्या मुली, ज्या मुलं होण्याच्या एजमधल्या ग्रुपमधल्या त्या बायका आणि मेनोपॉजच्या एरियातल्या बायका, या सगळ्या त्यांचे प्रॉब्लेम घेऊन येत होत्या मला. आपण त्यांच्या शंकांचं निरसन किंवा त्यांची ट्रीटमेंट देताना आपल्याला पुष्कळ इतके इन्व्हेस्टिगेशन्स तपासण्या कराव्या लागतात, रक्ताच्या किंवा स्कॅनिंग वगैरे असं सगळं. आणि ते सगळं करताना माझ्या लक्षात आलं की ह्या छोट्या वयापासून, म्हणजे आम्ही शिकताना आम्हाला सांगितलं गेलं होतं की 60च्या नंतर हे तुम्ही सगळे ब्लड टेस्ट करायला पाहिजेत.
डायबिटीज धरा, थायरॉईड धरा, वगैरे वगैरे जे काही आहेत ते सगळ्या तपासण्या आम्हाला आत्ताच कराव्या लागत होत्या. लहान वयात म्हणजे 15पासून जे मुली येत आहेत माझ्याकडे, कारण गायनॅकचं एज तेच आहे. असं त्या आम्हाला त्या कराव्या लागायच्या. आणि तेव्हा त्याच्यात आढळून येत होतं की ह्या पुष्कळशा मुली ऑलरेडी त्या बॉर्डर लाईनवर होत्या त्या प्रॉब्लेमच्या, किंवा त्यांना होते ते प्रॉब्लेम. आता उदाहरणार्थ सांगायचं, हायपोथायरॉइडिझम, PCOD, एंडोमेट्रिओसिस, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन रिपीटेडली होणारं, आणि टू द एक्सटेंटचं डायबिटीस, ब्लड प्रेशर छोट्या वयातलं. सगळ्यात भयानक म्हणजे कॅन्सर. कॅन्सर हे गर्भाशयाचे, युट्रस, ओव्हरीचे आणि ब्रेस्टचे. तर हे सगळे कॅन्सरसुद्धा हे छोट्या वयामध्ये आढळून यायला लागले. आणि तेव्हा मग मी त्याचा पाठपुरावा करायचं ठरवलं, कारण हे काहीतरी भयानक होतं. ही आपली देशाची नवी पिढी, जे भविष्य आहे देशाचं, ती रोगट होत होती. आणि त्या रोगट ह्याच्याने जर आपण करायला गेलो तर आपल्या देशाचं भविष्य काय राहणार. त्यामुळे मी त्याचा पाठपुरावा करायचं ठरवलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण आपल्या काही हॅबिट्समध्ये, म्हणजे आपल्या सवयीमध्ये किंवा आपण वापरण्याच्या वस्तूमध्ये थोडंसं आपण चेंज केलं, छोटासा चेंज, की त्याच्याने आपल्याला आपण खूप मोठ्या मोठ्या रोगातून आपण मुक्त झालो असतो. आणि पुन्हा आताची पिढी आणि पुढे त्यांच्या पोटी जन्म घेणारी नवी पिढी, ही दोनही या रोगातून मुक्त झाली असते. आणि डॉक्टर, ह्यात तुम्हाला काय आढळलं? आता त्याच्यात जे काही आढळलं ते इतकं धक्कादायक होतं की आपल्या शरीरामध्ये जे डायऑक्सिन कुठल्याही मार्गाने तर ते जे शिरत होतं, ते डायऑक्सिन हे सगळ्याचं मूळ कारण होतं प्रॉब्लेमचा. आता ते डायऑक्सिन कुठल्या रूटने, कुठल्या पद्धतीने शरीरात शिरतंय आणि किती प्रमाणात शिरतंय हे शोधून काढायचं टास्क माझ्याकडे होतं. आणि ते मी शोधून काढताना मला एवढं लक्षात आलं की शरीरात आपल्या स्किनप्रमाणे किंवा बाकीचे मुखावाटे हे शिरतंय, त्याचप्रमाणे आपल्या योनी मार्गाने सुद्धा ते आत शिरत होतं. आता जर 1% जर ते आपल्या ओरल मार्ग, म्हणजे आपण जे खाण्याचे पदार्थ वगैरे गोष्टी आहेत किंवा आपल्या स्किनला लागलेले जे काही आपण वापरतो ते कॉस्मॅटिक्स वगैरे, ह्याच्या थ्रूने जर आपल्याला 1% आत गेलं तर त्याच्यात 10 पट आपल्या योनी मार्गाने शिरतं. म्हणजे योनी मार्गाचा प्रादुर्भाव इतका मोठ्या प्रमाणात असतो डायऑक्सिन शिरायचा, की तो सगळ्यात मोठा मार्ग आपल्याला बंद करायला पाहिजे. तो म्हणजे आपल्या शरीरामध्ये ते न शिरावं ह्यासाठी आपल्याला तो मेजर मार्ग आहे, तो ते थांबवायला पाहिजे होतं. डॉक्टर, तुम्ही म्हणालात ना की डायऑक्सिन शरीरात गेल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स स्त्रियांना, मुलींना येत होते, आणि योनी मार्गातनं गेल्यामुळे 10% जास्तच डायऑक्सिनची तीव्रता वाढली होती, बरोबर? मग आम्हाला जरा डायऑक्सिनबद्दल थोडक्यात माहिती द्या ना. तर डायऑक्सिनबद्दल तुम्हाला विचारलं तर खूप छान प्रश्न विचारला. डायऑक्सिन हे काय आहे, म्हणजे सर्वत्र आहे, त्याची प्रेझेन्स आहे. त्याच्यामध्ये तुम्ही घ्या, हर्बिसाइड्स घ्या, पेस्टिसाइड्स घ्या, आपण साधारण मॉस्किटो रिपेलंट्स वगैरे घेतो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डायऑक्सिन आहे. त्याप्रमाणे कलरिंग एजंट्स घ्या, तुम्ही कॉस्मॅटिक्स घ्या, परफ्यूम्स घ्या, डिओडरंट्स घ्या किंवा ब्लिचिंग एजंट्स घ्या, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये डायऑक्सिन हा आपला स्वतःचं प्रेझेन्स दाखवून आहे. आणि ते त्याच्यातला इन्ग्रेडियंट, मेन जरुरी असलेला इन्ग्रेडियंट आहे. त्यामुळे आणि डायऑक्सिनची गुणधर्मामध्ये काय येतं, तर डायऑक्सिन हे कार्सिनोजेनिक आहे. कार्सिनोजेनिक त्याच्यामुळे कॅन्सरचा प्रादुर्भाव, कॅन्सरची निर्मिती करायची शक्ती आहे. तर डायऑक्सिनमुळे सतत वापरामुळे शरीरात गेल्यामुळे कॅन्सर होतो. त्याच्यामुळे आपल्या शरीरातले जे हॉर्मोन्स आहेत त्या हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स होतो. त्याच्यामुळे ते आपले जे सेल्स आहेत, शरीराच्या जे पेशी आहेत, त्या पेशीला ते इरिटेट करतात. त्यामुळे ते सतत त्याचं इरिटेट झाल्यामुळे त्याचं फंक्शनिंगचा प्रॉब्लेम येतो. ती आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायऑक्सिन हे स्लो डिग्रेडिंग आहे. स्लो डिग्रेडिंग आहे म्हणजे त्याचा काय अर्थ होतो की शरीरामध्ये एकदा डायऑक्सिन शिरलं कुठल्याही मार्गाने तर ते शरीराबाहेर जात नाही, त्या माणसाच्या बरोबर मरेपर्यंत राहतं. डॉक्टर, तुम्ही म्हणालात की हे जे डायऑक्सिन नावाचं केमिकल आहे, जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे, ते आपल्या वजायनातून, योनी मार्गातून 10 पटीने आत शरीरात जाऊ शकतं. पण ते तिथून जाण्यासाठी कसं काय, ते तिथून म्हणजे काय वापरतो आपण म्हणून जातं? हा प्रश्न तुम्ही छानच विचारला. ह्या 10 पट जास्त यायचं म्हणजे योनी मार्गातनं जाण्याचा प्रादुर्भाव कधी होतो,
की जी बाई प्रत्येक आता आजकालच्या जमान्यामध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त बायका त्यांच्या पिरियडच्या वेळेला पिरियडच्या हायजीनसाठी जे वापरतात ते सॅनिटरी पॅड्सच असतात. सो त्या सॅनिटरी पॅडच्या थ्रूच मार्फतच हे डायऑक्सिन आतमध्ये जातं. आता तुम्ही विचाराल की कसं जातं डायऑक्सिन त्याच्यावर, कारण ते डायऑक्सिन ते पॅडमध्ये कसं येतं. बरोबर, कसं येतं? हा काय असं यायचं कारण म्हणजे ते फर्स्ट आपण कुठल्याही गोष्टीचं आपण जर मुळात जातो ना तेव्हा आपण त्याचं कुंडली काढतो. ते ह्याची कुंडली कुठं त्या जन्मावर जाते. सो कोणत्याही माणसाचं आपण कुंडली काढताना जन्म कधी झाला, कसा झाला वगैरे आपण बघतो. तसंच ह्याचंही आपण बघायला पाहिजे की ह्या सॅनिटरी पॅडची कुंडली काय आहे. तर मी आता सांगायचं म्हणजे मी तुम्हाला पॅडची कुंडली सांगते, म्हणजे त्या जन्मापासून. आता त्याचा जन्म होताना कसा होतो त्याचा जन्म, तर भुसा, लाकडाचा भुसा, त्याच्यानंतर सिंथेटिक रेयॉन जे आपण सिंथेटिक कपड्यासाठी ह्याच्यासाठी वापरतो, ते रिसायकल पेपर, म्हणजे अक्षरशः आपण जे कचरापट्टी डब्यामध्ये जे पेपर पुठ्ठे वगैरे नको असलेली गोष्ट टाकतो ते रिसायकल पेपर, म्हणजे रद्दी पेपर नव्हे, जे आपण फेकावं असतात सगळ्या गोष्टी तसे रिसायकल पेपर. आणखीन इंडस्ट्रियल पेट्रोकेमिकल वेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी करून एकत्र करून हे 4च गोष्टी, कुठलाही पॅड घ्या हेच 4 गोष्टी वापरतात आणि तो पल्प तयार होतो. आता मी जे नावं सांगितले त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ह्याचा कुठलाचाही रंग पांढरा नाही आहे. आणि आपण जो वापरतो ते पॅड पांढरा शुभ्र, तो इतका पांढरा शुभ्र असतो की तो कापसापेक्षा जास्त पांढरं असतं. खरी गोष्ट आहे. मग ते कसं? ते कापसापेक्षा पांढरं करायचं असेल तर सहजपणे असं लक्षात येतं की ते ब्लिचिंग करायला पाहिजे. सो तेव्हा काय करतात, ते ब्लिचिंग एजंटने 6-7 वेळा धुतात तो पल्प. आणि तो पल्प धुताना त्याच्यामध्ये मी आता म्हटलं होतं की आपण पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड्स वगैरे येतात, मग हे ब्लिचिंग एजंट्समध्ये सुद्धा डायऑक्सिन असतं. द मेन इन्ग्रेडियंट डायऑक्सिन असतं. मग त्याच्यावर ट्रायहॅलोमिथेन वगैरे हे सगळ्या गोष्टी असतात. पण डायऑक्सिन हे सगळ्यात जास्त खतरनाक आहे, सगळ्यात जास्त धक्कादायक किंवा डेंजरस गोष्ट आहे. डॉक्टर, आणि हे जे पॅड्स आत्ता तुम्ही उल्लेख केलात म्हणून मी विचारते की ते पांढरे शुभ्र अगदी नीटनेटके तर असतातच, पण त्यांना एक ना छान हल्ली असा सुवास सुद्धा येत असतो. म्हणजे तो एक आर्टिफिशियल एलिमेंट त्यात असतो. म्हणजे आता ते त्याच्यामध्ये ते परफ्यूम वापरतात. आता बघा, तुम्हाला एवढं लक्षात येईल की ह्या ब्लिचिंग एजंटमध्ये डायऑक्सिन असतं आणि मी जस्ट थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला मेन्शन केलं की परफ्यूममध्ये सुद्धा डायऑक्सिन असतं. म्हणजे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला वेडं बनवलं जातं की डायऑक्सिन असलेल्या आयटममध्ये आणखीन डायऑक्सिन घातलं जातं आणि त्याचे चार्ज तुम्ही भरता. कारण ते परफ्यूम असलेले पॅड्स महाग असतात थोडे. तुमच्याकडनं जास्त पैसे घेऊन तुम्हाला जास्त पॉयझन दिलं जातं, जास्त डायऑक्सिन दिलं जातं. ते कोणाच्याही लक्षात येत नाही, कारण कोणालाही ह्याचं माहीत नाही आहे की हे पॅड कसे करतात. सो तो पल्प ते केल्यानंतर तो पांढरा शुभ्र होतो आणि पण त्याच्यामध्ये सगळंच्या सगळं जे डायऑक्सिन गेलेलं असतं ते तसंच राहतं. हे सॅनिटरी पॅड्स मार्केटमध्ये असले फक्त 3 लेअर असतात. वरचं प्लास्टिकचा लेअर, मधला पल्पचा लेअर आणि खालचा तो स्टिकिंगचा लेअर. ह्या 3च लेअर असतात. सो आणि मग तो तुमच्या हातात येतो. तो हातात आल्यानंतर ते प्लास्टिकचं जे आवरण असतं ते स्किनला टच झाल्याबरोबर रॅशेस येणं, इचिंग होणं, गरम हीट वाटणं, डिस्कम्फर्ट फील होणं, ह्या सगळ्या गोष्टी आणि युरिनची अर्जन्सी फील होणं, ह्या सगळ्या त्या ज्यापुढे वापरतात त्या बायकांना, मुलींना ते फिलिंग येतं. पण ते काही बोलू शकत नाही, कारण ए सोडलं आणि बी घेतलं तर बीचं सुद्धा तीच कथा आहे. कारण सगळ्यांची जन्मकथा ती एकच आहे. सो त्यामुळे त्यांना वापरावंच लागतं. आज हे वापरून बघायचा, उद्या तो वापरून बघायचा. त्यानंतर काय असतं, दुसरं आणखीन एक गोष्ट, ते प्लास्टिक असल्यामुळे स्किन आणि प्लास्टिकच्या मध्येच एक थिन लेअर ब्लडचा राहतो, कारण कंप्लीट ॲब्सॉर्प्शन होत नाही. आणि तो थिन लेअर जो प्लास्टिक ब्लडचा असतो त्याच्यानेच त्याच्या रक्तामध्ये फंगस, बॅक्टेरिया आणि व्हायरस हे छान प्रमाणात डेव्हलप होऊ शकतात. बरं. कारण ते रक्ताला पोषक गोष्टी असतात, म्हणजे वाढीला पोषक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. कुठल्याही आपल्याला सुद्धा शरीराच्या वाढवायला रक्त हवं असतं ना, तसंच ह्या फंगस ह्यांना सुद्धा रक्त हवं असतं. ते त्याच्यामध्ये पटापट वाढ होतं. सो त्या एरियामध्ये जे काही असतं, स्किन असते तिथे फंगस इन्फेक्शन होऊ शकतं, वजायनल इन्फेक्शन होऊ शकतं, व्हायरस इन्फेक्शन होऊ शकतं आतमध्ये योनीपर्यंत. बापरे. सो हे सगळं प्लास्टिकमुळे होऊ शकतं. दुसरी
नेक्स्ट स्टेप काय आहे की जे डायोक्सिन आहे ते स्किन आणि योनी मार्गातला जो म्युकोसा आहे, आवरण आहे योनीचं, त्याच्यातनं डायरेक्ट ब्लडमध्ये जातं. सो डायरेक्ट ब्लडमध्ये गेल्यानं ते पूर्ण शरीरभर रक्तातनं फिरतं आणि ते डायरेक्ट ब्लडमध्ये गेल्यामुळे ते जास्त, मी 10% जास्त म्हटलं तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की का 10%. कारण आपल्या बाकीच्या मार्गांमध्ये आपण खातो ते खाद्यपदार्थ किंवा बाकीचे ते आपण कॉस्मॅटिक्स वापरतो, ते जे काही पदार्थ जे जातात शरीरामध्ये त्याला ब्लॉक करायला लिव्हर सम एक्सटेंट मदत करतं. पण हे योनी मार्गातून गेलेले डायरेक्ट रक्तात गेल्यामुळे, रक्ताभिसरणात गेल्यामुळे त्याला कुठलाही मज्जाव होत नाही. बरं. त्यामुळे ते 10% जास्त, 10 टाइम्स मोर ते शरीरामध्ये शिरतात आपल्या बाकीच्या ह्याच्याप्रमाणे आणि ते सगळ्याच्या प्रत्येक भागात जाऊन बसतात. आपला ब्रेन, थायरॉइड, बोन्स, हार्ट, लिव्हर, पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंड, लिव्हर, ह्या सगळ्या, म्हणजे मी जी नावं घेते ते तुम्हाला सर्वसाधारण सगळ्यांना शिकलेलं असतात. नंतर ओव्हरीज, युट्रस, युरिनरी ब्लॅडर, स्किन आणि आपला फॅट जे स्किनच्या खाली असतं ते, हे सगळ्यामध्ये जाऊन बसतं ते. आणि डायोक्सिनची ॲक्शन ही क्युम्युलेटिव्ह आहे. क्युम्युलेटिव्ह म्हणजे जसं ते वाढत जातं त्याचं प्रमाण शरीराच्या सगळ्या भागामध्ये, तसं त्याचं ॲक्शन सुरू होते आणि त्याची ॲक्शन कुठलीच पॉझिटिव्ह नाही आहे. म्हणजे ते तुम्हाला आणखीन एक सांगते की ह्याच्यामध्ये जे आपण डायोक्सिन शरीरामध्ये शिरतं ते कुठे कुठे स्टोअर होतं आहे मी तुम्हाला सांगितलं. पण त्याच्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगते की हे इव्हन युट्रसच्या गर्भाशयाच्या स्नायूमध्ये सुद्धा एक स्टोअर होतं. बापरे. आणि ते स्टोअर झाल्यानंतर काय होतं की ती बाई जेव्हा गरोदर होते, पहिल्यांदा तिला गरोदर व्हायला त्रास होतो कारण डायोक्सिन असल्यामुळे PCOD वगैरे काय काय प्रॉब्लेम्स होतात. पण तेव्हा ती गर्भवती होते तेव्हा हे डायोक्सिनचे युट्रसच्या मसल्स म्हणजे स्नायूमध्ये स्टोअर झालेलं असतं, ते गर्भामध्ये जातं. ते प्लाझेंटाचं बॅरियर जे असतं ते क्रॉस करून ते गर्भामध्ये जातं आणि ते जे आतमध्ये जे फिटस आम्ही ज्याला म्हणतो, अनबॉर्न जे असतं, जे अजूनही त्याचा जन्म झालेला नसतो, त्या गर्भामध्ये ते डायोक्सिन जाऊन स्टोअर होतं आणि त्यामुळे ते बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्या शरीरामध्ये ऑलरेडीच डायोक्सिन असतं. आणि जेव्हा जन्म झाल्यानंतर आपल्या हॉस्पिटलमध्ये असतानाच त्यांच्या आया आणि आजूबाजूची लोक त्या बाळाला डायपर घालतात. ते डायपर हे सुद्धा डायोक्सिन लोडेडच असतं. त्यामुळे आईच्या पोटात असताना तेव्हापासूनच त्या बाळाच्या शरीरामध्ये डायोक्सिनचा प्रादुर्भाव होतो. ह्यामुळे मुख्य काय आहे म्हणजे जी सध्याची पिढी आहे ती रोगिष्ट होते आहे. नवीन जन्माला येणारी पिढीसुद्धा रोगिष्टच होते. म्हणजे आपलं जे राष्ट्राचं जे प्रेझेंट आहे आणि जे फ्युचर आहे ते दोन्हीही रोगीट होत आहे. ही सगळ्यात दुःखाची बाब आहे आणि काळजीची बाब आहे. त्यामुळे ह्याचं आरोग्यासाठी ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड्सचा उपयोग होणं आणि सगळ्या ठिकाणाचा प्रचार होणं अत्यंत आवश्यक आहे. आत्तापर्यंत मी जे वर्णन केलेले पॅड्स आहेत ना, त्याला मार्केटमध्ये किंवा सायंटिफिक भाषेमध्ये नॉन ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड्स म्हणतात. आता ते नॉन ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड ज्या पद्धतीने त्याचा जन्म होतो त्याच प्रकारे टॅम्पोन्स, आणखीन ॲडल्ट डायपर आणि बेबी डायपर्स हे सगळेही सेम प्रकारचे असतात, सेम प्रकारे तयार केलेले असतात, सेम आयटम्स यूज केलेले असतात. त्यामुळे त्याचं तुम्ही काय त्याचे गुणधर्म आहे तेही सेम असतात. त्यामुळे ते कुठल्याही हायजीन प्रॉडक्टच्यामध्ये हे तिन्ही एकाच कॅटेगरीमध्ये येतात. अरे बाप. डायपर्स, सॅनिटरी पॅड्स अँड टॅम्पॉन्स. सो ते त्याच्यामध्ये काहीच वेगळं नाही आहे. सो ही गोष्ट सॅनिटरी पॅड्सचं मी तुम्हाला तर पूर्ण माहिती दिली डायोक्सिन आणि ते कसं शरीरात शिरतं. डॉक्टर, हा डायोक्सिन हा घटक जो आहे तो हा कल्प्रिट आहे तुमच्या लक्षात आल्यानंतर मग तुम्ही काय केलं? आता जे हे मी सॅनिटरी पॅड्स तुम्हाला सांगितलं, डायोक्सिन युक्त असलेले सॅनिटरी पॅड्स त्याला नॉन ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड्स म्हणतात. आणि ते जेव्हा कळलं की हे सगळ्या माझ्याकडे येणाऱ्या बायका मुली ज्या आहेत त्यांचं जे बेसिक त्यांचं जे स्त्री रोगाच्या पद्धतीने ज्यांच्या काही कंप्लेंट्स होत्या, त्यांच्या तक्रारी होत्या, वंध्यत्वासाठी जे कारण होतं त्याच्यामध्ये डायोक्सिन आहे कळल्यानंतर आणि ते योनी मार्गात आपल्याला वापरलेल्या सॅनिटरी पॅड्स, टॅम्पोन्स किंवा डायपर्समुळे झालेलं आहे कळल्यानंतर माझ्या एवढं लक्षात आलं की आपण हा मार्ग बंद करायला पाहिजे.
म्हणजे काय की आपण त्यांना हे जे आपण ते नॉन ऑर्गॅनिक वापरत आहेत ते बंद करून ऑर्गॅनिक द्यायला पाहिजे की ज्याच्यामध्ये डायऑक्सिन नाही आहे टोटली. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ऑर्गॅनिक पॅड्स तयार करायला पाहिजे. हां, बरोबर, अगदी बरोबर. सो त्यामुळे ते ऑर्गॅनिक पॅड्स तयार करायला पाहिजेत आणि त्या ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड्समध्ये मग त्याचा विचार करताना लक्षात आपण काय काय वापरायला पाहिजे. काय वापरायला पाहिजे? सो ते वापरताना आपण सगळं प्लांट बेस्ड वापरायला पाहिजे. नैसर्गिक गोष्टी आहेत त्या वापरायला पाहिजेत. कारण मी जे सांगितलं तुम्हाला नॉन ऑर्गॅनिक मग त्याच्यात नैसर्गिक कुठलीच नव्हती. त्यामुळे अनैसर्गिक गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. त्यामुळे त्या विरघळत नाहीत, त्याचा आपल्याला नाश करता येत नाही. तर नैसर्गिक गोष्टी आहेत त्या आपल्याला नाश करता येतो आणि त्या वापरताही येतात. पुन्हा त्याचं ब्लिचिंग करावं लागत नाही. हे ब्लिचिंगमध्ये जे प्रॉब्लेम होता त्या डायऑक्सिनचा ती एंट्री आपल्याला स्टॉप करता येते. सो त्यासाठी आपण ज्यूट फायबर, बनाना फायबर, बांबू फायबर, ॲलोव्हेरा पल्प, व्हर्जिन कॉटन अँड कॉर्नस्टार्च हे 6 आयटम्सने आपण सॅनिटरी पॅडचा पल्प करू शकतो. आणि तो पल्प बिलकुल आपल्याला ब्लीच करावा लागत नाही. पुन्हा या पल्पमध्ये काय असतं, हे सगळे जे वापरलेले प्लांट बेस्ड जे आहे वस्तू आहेत त्यांना त्यांचं इनबॉर्न रेजिस्टन्स पॉवर असतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये कसं आपला रोगप्रतिकार शक्ती असते तशीच रोगप्रतिकार शक्ती ह्या प्लांट बेस्ड आयटम्समध्ये असते. त्यामुळे ह्या ज्या ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड्स असतात त्यामध्ये कधीही त्याच्यामध्ये जीवजंतू, क्रिमी, बॅक्टेरिया वगैरे वाढत नाहीत. पण डॉक्टर, हे जे 6 प्रॉडक्ट्स तुम्ही सांगितलेत की जे अत्यंत शुद्ध प्रॉडक्ट्स आहेत, हे तुम्ही कसं शोधून काढलं? शोधून काढण्यामध्ये काय, ऑलरेडी ह्याच्यावर रिसर्च 2003, 2016, 2018, 2019 ह्या सगळ्या वर्षामध्ये झालेलं आहे. इवन IIT हैदराबादने सुद्धा हे शोधून काढलेलं आहे. आता मला काय फक्त ते इम्प्लिमेंट करायचं होतं आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी मला भारती गुडलानूर म्हणून सांगून ज्या माझ्या सहकारी आहेत त्यांची भेट झाली आणि त्यांना ह्याच्यावर प्रोडक्शनच्या ह्याच्यामध्ये खूप माहिती होती की कसे लेयर्स वगैरे अरेंज करायचे आणि कसं. मी त्यांना बरोबर घेऊन मी माझी रिक्वायरमेंट्सप्रमाणे सगळे प्रॉडक्ट्स, क्वालिटी प्रॉडक्ट्स घेऊन ह्याचे नैसर्गिकरित्या जे आपण जे मेन रॉ मटेरियल असतं ते घेऊन सॅनिटरी पॅड्स त्यांच्याकडनं बनवून घेतले. सो तसं त्याच्या माझ्या सॅनिटरी पॅड्सचा जन्म झाला. 1 महिन्याचे 2 महिन्याचे पॅड्स देऊन काय फायदा. सो कंटिन्यूस देताना काहीतरी आपण चांगलं हायजिनिक जे आहे की ज्याच्यामुळे त्यांच्या आरोग्याचं वर्धन होईल अशा गोष्टी द्यायला पाहिजेत. आणि तेव्हा माझ्या मनात हा विचार आला की आपण हे ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड सुरू करायला पाहिजे. त्याच्या आधी माझे पेशंटचेही माझे अनुभव होते. त्या अनुभवामध्ये हा एक अनुभव ॲड झाला आणि ती माझी जी विचारसरणी होती ती फिक्स झाली की मी हे करणार कसंही करून. कारण लोकांना त्यांना ह्याच्यात त्यांच्या खिशाला परवडायच्या भावामध्ये चांगलं क्वालिटी प्रॉडक्ट द्यायचं असेल त्यात आरोग्य हे प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे. मग ती गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे. बरोबर. सो त्यामुळे सगळ्यांना परवडायच्या रेटमध्ये देण्यासाठी मी मेन हा विचार केला ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड्स तयार करण्याचा. हा याचा उगमाचं स्थान असं आहे. पण भारतीताईंनी पण हा जो रिसर्च त्यांना ठाऊक होता, हे पॅड्स कसे करायचे ते ठाऊक होते, हे तुम्ही दोघींनी करायचे ठरवल्यानंतर ज्या वर्कर्सकडनं तुम्ही हे पॅड्स करून घेतले त्यांना पण प्रशिक्षण द्यावं लागलं असेल ना? त्यांना द्यावं लागलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यासाठी ज्या आम्ही बायका ज्या काम करतायत ना त्या 50% बायका फिजिकली डिसेबल्ड आहेत. म्हणजे काय की आम्ही ज्या बायकांना अदरवाईज त्यांना कमाई मिळाली नसती, कोणी कामाला ठेवलं नसतं, ह्या बायकांना आम्ही विमेन एम्पॉवरमेंटच्या कॅटेगरीमध्ये त्यांना आम्ही नोकरी देऊन पैसे देऊन त्यांना स्वतः त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे. हे याच्यात ॲडिशनल मी अभिमानाने सांगू शकतो की त्यांचा हा खूप मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे प्रोडक्शनमध्ये. की त्यांच्याकडनं आम्ही कामं करून घेतो आणि त्यांना दिवसाचे प्रोडक्शनचे पैसे मिळतात. मग तुम्ही हे जे इतके विचारपूर्वक मेहनत घेऊन ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड्स बनवलेले आहेत त्यांना रिस्पॉन्स कसा मिळतोय? हां, आता तुम्ही मला मी बनवलेले ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड्स असं म्हणतायत, आपण त्याला एक नाव देऊया कारण त्याला एक छान नावही आहे, डेलिकेट टच. अरे वा, सुंदर नाव आहे. हे कसं सुचलं?
ते मला असं वाटलं की ज्या बाई जे वापरेल ना तेव्हा तिला असं वाटलं पाहिजे की काहीतरी एकदम सॉफ्ट गिफ्ट, माझ्या जीवनामध्ये काहीतरी नवीन अनुभव आलेला आहे, नवीन अगदी स्पर्श, माझा गोंड स्पर्श होतोय असं तिला त्या जागेवर वाटायला पाहिजे. असं म्हणून मी त्याचं नाव डेलिकेट टच दिलं आणि त्या नावाप्रमाणे ते होतंही आहे. बरं. मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे माझ्याकडे जे पेशंट आले आणि ते पेशंटचे जे प्रॉब्लेम होते त्या प्रॉब्लेमनेच मला त्यांनी प्रोडक्शनसाठी उद्युक्त केलं. सो त्यांचे प्रॉब्लेम्स हे माझे पॅड्स वापरून जेव्हा सॉल्व्ह व्हायला लागले तेव्हा एकाच्या तोंडातून दुसऱ्याच्या तोंडी, दुसऱ्याच्या तोंडीतून तिसऱ्या तोंडी असं करून ते सगळ्या ठिकाणी त्या आपल्या आपल्या कॉन्टॅक्ट्समधून ते सगळ्यांना पसरलं. सो त्याप्रमाणे ते माझ्या ज्या वापरणाऱ्या ज्या मुली आहेत, बायका आहेत, त्यांना ते खूप त्याचा आनंद झालेला आहे आणि त्याला इतकं त्यांना अटॅचमेंट झालेली आहे की त्यांना ते वेळेवर जर पोचलं नाही तर त्या आम्हाला सांगतात की मॅडम तुम्ही जर आम्हाला जर वेळ मिळाला नाही, कारण माझे वापरणारे जे आहेत, वापरणाऱ्या बायका आहेत, त्या मुली आहेत, त्या केरळापासून दिल्लीपर्यंत आणि गुवाहाटीपासून गुजरातपर्यंत ह्या ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत आणि माझा काही स्टॉक लंडनलाही गेलेला आहे. सो त्याप्रमाणे आणि आता थोड्या दिवसांनी सिंगापूरलाही जाण्याची शक्यता आहे, त्या बोली चालली आहे. सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना त्याचा त्यांनी अनुभव किंवा त्यांच्या कोणत्या नातेवाईकांनी किंवा आप्तसंबंधी लोकांनी त्यांना सांगितलं आहे त्याचा की वापरल्यामुळे इथं फायदा होतो आहे. त्यामुळे त्यांना खूपच छान रिस्पॉन्स मिळतो आहे. त्यामुळे समजा एखाद्या वेळेला जर त्यांना माल मिळायला मागे पुढे झालं तर ते काय म्हणतात की मॅडम तुम्ही मला वेळेवर द्या थोडं, कारण मागे पुढे नको. कारण काय होतं की आम्ही जर दुसरा कुठलाही पॅड वापरला की पुढे 6 महिने आम्हाला डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावी लागते. ह्या एका वाक्यातच तुम्हाला समजेल की ह्या पॅडचा इफेक्ट किती चांगला आहे. सो इतके ते ह्याला ॲडिक्ट होतात. सो ॲडिक्ट म्हणजे चांगल्या रीतीने ॲडिक्ट होतात. सो कारण चांगल्या गोष्टी वापरणं चांगलंच असतं. माझ्या सॅनिटरी पॅडमध्ये एक ॲनाईन शीट म्हणून आहे. ती ॲनाईन शीट ती ब्लू स्ट्रिप असते. ती ब्लू स्ट्रिप एंड टू एंड आहे, अख्ख्या पॅडवर आहे आणि तो एक कंप्लीट एक लेअरच आहे माझ्या पॅडमधला. आमचा पॅड 7 लेअरचा आहे. सो त्याच्यात एक लेअर ॲनाईन शीटचं आहे. आता ॲनाईन शीट म्हणजे काय? ॲनाईन ह्याचा अर्थ निगेटिव्ह ॲनाईन्स असतात. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, ह्याचे अत्यंत भयंकर चांगले इफेक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये काय आहे म्हणजे ॲनायन ह्याचा बेसिकली अर्थ काय आहे की त्याच्यावर निगेटिव्ह ऑक्सिजनचे 3 लेयर्स आहेत. O3चा लेअर आहे, ओझोनचा लेअर आहे. तर जेव्हा ते ब्लड फ्लुइड्समुळे जेव्हा ते जो ओला होतो पॅड तेव्हा त्याच्यातनं निगेटिव्ह ॲनायन्स रिलीज होतात आणि ते योनिमार्गाने शरीरामध्ये शिरतात. ऑलरेडी शरीरामध्ये जेव्हा चयापचयाच्या म्हणजे मेटाबॉलिझमच्या जे पॉझिटिव्ह आयन्स रिलीज झालेले असतात एंड प्रॉडक्ट म्हणून, ज्याला आम्ही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असं मेडिकल लँग्वेज म्हणतो किंवा शरीरामध्ये ते ॲसिडिटी वाढते त्याच्याने. सो ते आयन्स जे असतात ते शरीरातल्या पेशींच्या कार्यामध्ये अडथळे आणतात. सो जेव्हा हे निगेटिव्ह आयन्स जाऊन त्याच्याबरोबर मिळतात तेव्हा शरीरातलं वातावरण टोटली नॉर्मलला येतं. त्यामुळे शरीरातल्या आपले जे हॉर्मोन्स तयार करणाऱ्या ग्रंथी असतात त्यांचे कामं व्यवस्थित सुरू होतात, नॉर्मलला असतात. प्रत्येक पेशी आपापल्या प्रत्येक कामामध्ये व्यवस्थित होते. स्किन इरिटेशन नसतं, सेल इरिटेशन नसतं. त्यामुळे जेव्हा हे पॅड वापरायला सुरू होतात ॲनाईन शीटचे, सो त्याच्याने काय होतं तर ज्यांना हेवी पेन येतं, मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स ते बंद होतात. मूड स्विंग्स ते बंद होतात. ज्यांना रेग्युलरली त्यांना हेवी फ्लो होतो, पिरियड जेव्हा हेवी फ्लो असतो, कारण मी म्हटलं की हॉर्मोनल इम्बॅलन्स जातो, त्यामुळे ज्यांना हेवी फ्लो असतो त्यांचा नॉर्मलला येतो, ज्यांचा कमी फ्लो होतो त्यांचा नॉर्मलला येतो. म्हणजे सगळ्या रीतीने हे फ्लो नॉर्मल करतं. त्याप्रमाणेच युरिनचं इन्फेक्शन होणं, वजायनल इन्फेक्शन होणं, स्किनचं फंगल इन्फेक्शन होणं, इरिटेशन होणं, ह्या सगळ्या गोष्टी बंद होतात आणि त्यांना एक प्रकारे एनर्जी वाढते त्यांची आणि आतमध्ये त्यांना कम्फर्ट वाटतं. कळत नाही की त्यांना आपण पॅड वापरतो. माझ्या तर वापरणारे लोक काही म्हणतात की आम्ही पुष्कळ जाऊन चेक करतो की आमचं पॅड आहे की नाही. म्हणजे तुम्ही सांगताय त्यावरनं असं वाटतंय की नुसतं शारीरिक नाही तर मानसिक सुद्धा एक काय म्हणतात ते स्थैर्य लाभतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की काही मेंटली रिटार्ड चॅलेंज्ड असलेल्या मुलींनी जेव्हा हे वापरले तेव्हा त्यांचे जे गाईड आहेत किंवा त्यांना जे प्रोटेक्ट करणारी त्यांची जी संस्था आहे त्यांच्या लोकांनी सांगितलं की हे पॅड वापरल्यानंतर त्यांचे
मेडिसिनच्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स फार चांगला यायला लागला. सो ही अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट ह्या सॅनिटरी पॅडची आम्हाला मिळाली. सो तुम्ही पाहिजे फायदेच फायदे आहेत, तोटा काहीच नाही आहे. जर तुम्हाला सगळे फायदे मिळत असतील, थोडेसे पैसे जास्त, एक 5-10 रुपये जास्त मिळून, इफ यू वॉन्ट टू एन्जॉय युअर लाईफ, एन्जॉय युअर पिरियड. बाया कधी पिरियड एन्जॉय करत नाही. तुम्हाला जर पिरियड एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड्सच वापरायला हवे. सो हे मेन त्याचा फायदा आहे. पॅकिंग करतानाही तुम्ही काही विशेष काळजी घेता का? हा अतिशय सुरेख प्रश्न आहे. कारण काय आहे, लोकांना काय वाटेल की एवढा ऑर्गॅनिकचा प्रॉडक्ट आहे तो कसा पॅक केलेला आहे. तर मी ह्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे की मी जे पॅकिंगसाठी जे बाहेरचं आवरण आहे ते सुद्धाही बायोडिग्रेडेबल आहे. हां, ते सुद्धा बायोडिग्रेडेबल आहे. सो ते जर समजा पॅकिंगच्या पॅडबरोबर समजा ते डिस्पोज करायला ठरवलं, कवरिंग, आउटर कवरिंग, ते सुद्धा ऑक्सिबायोडिग्रेडेबल प्लास्टिक असल्यामुळे ते 5 वर्षामध्ये ते टोटली डिकम्पोज होतं. पॅड 1 वर्षात होतात, पण माझे आउटर कवरिंग आहे ते सुद्धा 5 वर्षामध्ये टोटल बायोडिग्रेडेबल होतं. त्यामुळे पूर्णच्या पूर्ण प्रॉडक्टच बायोडिग्रेडेबल आहे. ही मी काळजी घेतलेली आहे. आणि ते पॅकिंग करत असताना आम्ही ते गॅमा रेजने स्टरिलाइज करून घेतो. सो द टोटल पाऊच इज टोटली स्टराईल. त्यामुळे जर कोणाचेही काही हात लावून जर इन्फेक्शन हे ते होण्याचा प्रश्नच येत नाही. सो त्याप्रमाणे त्याची आम्ही काळजी घेतलेलीच आहे पॅकिंगची. चांगल्या सुरेख रीतीने डिझाईन केलेलं आहे ते. आणि कोण वापरतील ना त्यांना ते पॅकिंगमुळेच अट्रॅक्ट होतील. सो इतकं छान आहे त्याचं कवरिंग आणि हे सगळं. ऑर्गॅनिक, केमिकल फ्री अशा वस्तू जेव्हा बाजारात विकायला ठेवलेल्या असतात ना, तेव्हा त्यांची किंमत इतर वस्तूंपेक्षा महाग असते. तर तसंच तुमच्या ह्या ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड्सची किंमत नॉन ऑर्गॅनिक पॅड्सपेक्षा जास्ती आहे का? आपण म्हणाला तुम्ही की ऑर्गॅनिक पॅड्स, ऑर्गॅनिक जे प्रॉडक्ट असतात त्याचे रेट हे नॉन ऑर्गॅनिकपेक्षा महाग असतात. ही गोष्ट सहज आहे. आता तुम्ही जर पितळही आपल्याला येलोच असतं आणि सोनंही येलोच असतं. म्हणून पितळ आणि येलोचं आपण सोन्याचे आपण कम्पेअर करूच शकत नाही. दोन्ही जरी पिवळं असलं तरी सुद्धा, कारण पितळ असतं, सोनं असतं. सो पहिल्यांदा हा फरक लक्षात ठेवायचा की नॉन ऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिकचं कंपॅरिझन करायची नाही. रेटमध्ये करायची असेल तर सोन्याशी करायची. पण तरीसुद्धा तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मी उत्तर देते. हा प्रश्न तुम्ही जर ऑर्गॅनिक मार्केटमध्ये गेला ना, तर ऑर्गॅनिक मार्केटमध्ये जे रेट्स आहेत पॅडचे आणि माझ्या ऑर्गॅनिक पॅडचे रेट आहेत, त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बरं. हां, टू द एक्सटेंट की माझे ऑर्गॅनिक पॅड्स जे आहेत ते नॉन ऑर्गॅनिक पॅकपेक्षा फक्त 10-15 रुपये किंवा मॅक्झिमम 10 ते 20 रुपये महाग असतील सेम क्वांटिटीसाठी. वेअरएज ऑर्गॅनिक पॅड जे ऑर्गॅनिक मार्केटमध्ये त्यांच्यापेक्षा माझा रेट हाफ किंवा 60% लेस आहे. बरं. हा मी कशासाठी ठेवला आहे, कारण माझं इथं मेन एम काय आहे की हे आरोग्यवर्धक आहेत. आणि आरोग्य ही प्रत्येक स्त्रीची, प्रत्येक बाईची, प्रत्येक ह्युमन बिईंगची रिक्वायरमेंट आहे. आणि तो त्यांचा जन्मसिद्ध हक्कही आहे. बरोबर. सो त्यासाठी त्यांना त्यांची जी हक्काची गोष्ट आहे ते त्यांना त्यांच्या व्यवस्थित पॉकेट फ्रेंडली आयटम्स रेटमध्ये मिळणं जरुरी आहे. म्हणून मला नुकसान होणार नाही, मी माझा हा व्यवसाय व्यवस्थित चालू ठेवू शकेन ह्या रेटमध्ये, विच इज ऑलमोस्ट नियर इन मॅचिंग टू द नॉन ऑर्गॅनिक लेवल ठेवलेलं आहे. आणि मी काय म्हणते की जेव्हा आपल्याला कळतं की अमुक एक गोष्टमुळे आपल्याला आरोग्यवर्धक होणार आहे, तर माणसाने ते उपयोग करावं. कारण त्यामुळे तुम्हाला वाटतं की मी 10 रुपये कमी खर्च करत आहात, ते तुमच्याकडे राहणार नाही आहेत. जर तुम्ही नॉन ऑर्गॅनिक वापरलं तर ते डॉक्टरला जाणार आहेत. कारण ते तुमच्याकडे राहणं शक्य. आणि तेव्हा डॉक्टरला जाताना तुम्ही 10 रुपये वाचवताल, पण तुमचा खर्च किती होईल? 100 रुपये होईल. म्हणजे इट इज अ पेनी वाईज पाऊंड फुलिश डिसिजन. सो आपण ठरवायचं की आपल्याला तुम्ही अगदी बुद्धिमत्ता वापरून तुम्ही डिसिजन घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा असं असेल तेव्हा तुम्ही आरोग्याचीच तुम्ही निवड करायला पाहिजे, रोगाची निवड करू नये. डेलिकेट टच प्रॉडक्ट्समुळे तुम्हाला खूप अवॉर्ड्स मिळाली आहेत. हो, अगदी खरंच सांगते मी. आणि त्याच्यामध्ये मला काय नॅशनल कॉन्क्लेव्ह झाला होता 2023 दिल्लीमध्ये. आणि त्यावेळेला ते ग्रामालय हे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांनी ते अरेंज केलं होतं.
देशविदेशचे लोक आली होती आणि आपल्या भारतातले सुद्धा सगळे जी लोक या सॅनिटरी पॅडच्या याच्यामध्ये आहेत, प्रवाहामध्ये आहेत, सो त्यांनीही त्याच्यामध्ये झाले होते. त्याच्यामध्ये बेस्ट इनोव्हेटिव्ह अवॉर्ड म्हणून माझ्या ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅडला अवॉर्ड मिळाला. टू बी व्हेरी फ्रँक, की त्यावेळेला कॉम्पिटिशनमध्ये ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड दुसरा कुठलाच नव्हता. जे कुठले होते ते सगळे नॉन ऑर्गॅनिकच होते. डिफरंट लेवलचे त्यांचे होते, डिफरंट चार्जेसचे होते. आणखीन ऑर्गॅनिक म्हटलं थोडं पैशाचाही थोडंसं येतच त्याच्यामध्ये. सो बट इट वॉज बेस्ट इनोव्हेटिव्ह अवॉर्ड म्हणून मला त्यावेळेला प्राईज मिळालं. सो त्याच्यामध्ये सांगायचं सगळ्यात मोठं मला अवॉर्ड कुठलं वाटलं तर मी 2 गोष्टी तुम्हाला दोन प्रसंग सांगणार आहे. त्या मला सगळ्यात मोठे अवॉर्ड्स वाटले. एक म्हणजे काय की शाळेतल्या मुलांना जेव्हा मुलींना आम्ही सप्लाय करत होतो NGOच्या थ्रू, NGOने आमच्याकडनं घेतलं होतं आणि ते त्यांना फ्री सप्लाय करत होते. त्या मुली खूपच म्हणजे फायनान्शियली कमी प्रतीच्या होत्या, प्लस त्यांना खर्च करणं शक्य नव्हतं, त्रास शरीराचे वगैरे जास्त होते. सो तेव्हा आम्हाला काय त्यांनी इन्फॉर्मेशन मिळालं की हे पॅड्स वापरल्यापासून शाळेतली ॲब्सेंटी ॲब्सोल्युटली 0 झालेली आहे पिरियडच्या वेळेला ह्याचे. हा एक अनुभव. दुसरं सगळ्यात मोठं म्हणजे माझी स्वतःची एक मैत्रीण आहे, ती दर महिन्याला 60-70 असे पॅड्स घेते, पाउचेस, आणि ती त्याच्या जे वर्किंग विमेन आहेत की जे आपल्या शारीरिक श्रमाने काम करणाऱ्या डेली वेजेसच्या बायका असतात, सो त्या लोकांना ती देते आणि ती गेल्या 5 वर्षापासून देत आहे. त्यांच्याकडनं मला काय चांगला फीडबॅक मिळाला म्हणजे पिरियडच्या वेळेला प्रत्येक बाईला शारीरिकदृष्ट्या वीकनेस वाटतो, त्रास वाटतो, इरिटेशन वाटतं सगळं. सो ते सर्वसाधारण जे आपण ऑफिसमध्ये जाणाऱ्या बायका, जे आपण पांढरपेशा आहोत की जे आपण खुर्चीवर बसून दिवस काढू शकतो, पण ते सोडून ज्या जरी उन्हातानामध्ये काम करणाऱ्या ज्या बायका होत्या त्यांना हे पॅड सप्लाय केले होते. तेव्हा त्यांनी काय सांगितलं की माझ्या मैत्रिणीला की मॅडम तुम्ही हे कधी आम्हाला द्यायचं थांबवू नका, कारण आम्ही हे वापरल्यापासून आम्हाला पिरियडच्या दिवसामध्ये सुद्धा आम्हाला एनर्जी वाटते. सो आम्ही काम करायला तितकेच तत्पर असतो. सो प्लीज हे एवढं तुम्ही बंद करू नका. तर ह्याच्या 2 गोष्टीपेक्षा आणखीन काय मोठं अवॉर्ड्स हवं आहे माने, जो कोणी त्याला करेल त्याला. सो मला हे अतिशय मोठं अवॉर्ड वाटतं आहे ह्या गोष्टी ज्या झाल्या त्या. एक माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की आपण निरोगी राहावं म्हणून केलेला खर्च हा आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी केलेली गुंतवणूकच असते. अत्यंत छान वाक्य आपण म्हटलं मेधाताई. मी तुम्हाला तेच सांगते की जेव्हा बजेट येतं दरवर्षी, तेव्हा बजेट आल्यानंतर पुढे 2 महिनेपर्यंत कितीतरी लोकांचे त्याच्याबद्दल उहापोह चाललेला असतो की कुठल्या ह्याच्यात गुंतवणूक करायला पाहिजे, पैसे कुठे वाचवायला पाहिजेत, कसं आपण करायला पाहिजे की आपल्याला पुढे जाऊन भविष्यामध्ये आपल्याला व्यवस्थित पैशाचा लाभ घेता येईल. तसंच ही शरीरावर केलेली गुंतवणूक आहे, ती गुंतवणूक आपल्याला मिळेल की नाही, आपण तेव्हा जिवंत राहू की नाही ते आपल्याला माहीत नाही. पण ही गुंतवणूक जी आहे शरीराच्या, आपण ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिकमध्ये राहून तुम्ही करणार, तेव्हा तुम्ही जिवंत असतानाच तुम्ही आरोग्य अनुभवणार. बरोबर आहे. सो आणि हे करायलाच पाहिजे. हे सांगण्यासाठी तुम्ही हुबळीहून इथपर्यंत आलेला आहात, तर तुमचे आभार मानायला खरं म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत. थँक्स डॉक्टर. नमस्कार सगळ्यांना नमस्कार. आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. विषय वेगळाच आहे, महत्त्वाचा आहे, म्हणून इतरांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब पण करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील कार्यक्रमात.